बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून थेट रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे। आता सध्या स्थितीला जिल्ह्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे। कोणत्या बँकेत पैसे येणार ते देखील माहिती आता समोर आलेली असून आता लाडक्या बहिणींनो आता कसलीही प्रतीक्षा करू नका, कारण वाटपाची तयारी पूर्णपणे सरकारने केलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहे ती यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे। जिल्ह्यांची नावे वाचून दाखवणार आहे, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती तुम्हाला लगेच कळून जाईल। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी तुम्हाला पाहायला मिळत नाहीये। आता चॅनलला सबस्क्राइब करा व तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये आम्हाला कळवा। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। आता बघू शकता राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। आता या ठिकाणी सरकारने जिल्ह्यांच्या याद्या देखील प्रसिद्ध केलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपयाची रक्कम मिळणार, कोणत्या जिल्ह्यात केव्हा वाटप होत आहे ती माहिती देखील आलेली आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तर इकडे बघू शकता सरकारने काय माहिती दिलेली आहे। तर एकनाथ शिंदे साहेबांनी आता बहिणीचे काम पूर्ण केलेले असून बहिणीसाठी धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे। आता पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली असून आता प्रतीक्षा संपलेली आहे। आता या 5 बँकेत आता जे आहे ती 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे सर्वात आधी येणार आहेत। जिल्हे व बँकांची नावे सरकारने आता जाहीर केलेली आहे, ती तुम्हाला नावे व जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे। त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सर्वात आधी रक्कम मिळेल। मात्र सरकारने एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे। इकडे बघू शकता सरकारने जर तुमचं नाव पहिल्या यादीत घेतलं तर तुम्हाला सरकारकडून हे 3000 रुपये मिळणार आहे। तो दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला 1500 रुपये मे मध्ये रक्कम मिळणार आहे। मात्र तुम्हाला 1500 ऐवजी जास्त रक्कम म्हणजे 3000 रुपये रक्कम मिळवायची असेल तर सरकारने दिलेले काम तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करावं लागेल। ते कोणतं काम आहे ते सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। कोणते काम करायचे आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून आता जे आहे ते तुमचा मोठा फायदा होऊ शकतो। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे, त्यांना चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे। तर फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहू। आता आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता राज्य सरकारने निर्णय जारी केलेला आहे। यामध्ये आता महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला असून आता सरकारने जे आहे ते हप्ता वाटपाला मंजुरी दिलेली आहे। इकडे बघू शकता इथे काय लिहिलेलं आहे, मंजुरी मिळालेली आहे व डीबीटी प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। इकडे बघू शकता आता 18 जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया ही सुरू झालेली, ही 18 जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया सुरू आहे म्हटल्यावर आता या 18 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार। डीबीटी प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तिकडून पैसे पाठवले की फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटातच हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। 10 ते 15 मिनिटातच ही रक्कम येऊ शकते। आता ही डीबीटी प्रक्रिया कोणत्या 18 जिल्ह्यात सुरू आहे, कोणत्या 18 जिल्ह्यात पैसे येणार ते देखील आपण आता पाहतच आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तसेच सरकारने 5 बँकात पैसे वाटपाला आता मंजुरी दिलेली आहे। आता 5 बँकेमध्ये तुमचं खातं असेल, यापैकी कोणत्या एका बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुमचं नशीब चमकलं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण काही बँकेमध्ये सरकार 3000 रुपयांची जास्त रक्कम देणार आहे व काही बँकेत 1500 रुपये। कोणत्या बँकेत सरकार जास्त पैसे देत आहे ते देखील तुम्हाला सांगतो। तुमचं जर त्यामध्ये खातं असेल तर तुमचं नशीब चमकलं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण महत्त्वाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे। जर तुम्हाला देखील 3000 रुपये पाहिजे असतील, मे मध्ये तुम्हाला 1500 हप्त्याऐवजी 3000 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर एक काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगली रक्कम मिळेल। आता शिंदे सरकारने काय माहिती दिलेली आहे ते काम काय पूर्ण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला 1500 ऐवजी 3000 रुपयांची रक्कम मिळेल। ते काम देखील तुम्हाला सांगतो, फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ बघत चला। ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर 1500 ऐवजी तुम्हाला हे 3000 रुपये तर मिळतीलच। मात्र त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये म्हणजे जे अन्नपूर्णा योजना आहे, या अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वाटप केले जाणार आहेत। यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे, तुम्हाला चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही। तसेच तुमचा जिल्हा तालुका आम्हाला कमेंटमध्ये कळवत चला, तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज आपण देत जाणार आहोत। आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे, तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे। यामध्ये सरकारने जिल्हे जाहीर केलेले आहेत। आता तुम्हाला जे आहे ती 18 जिल्हे आलेले आहेत। 18 जिल्ह्यांची नावे सांगतो। आता आपण पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सर्व जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत। तर यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा आहे बीड। आता इकडे लक्ष देऊन बघा, तुम्हाला व्यवस्थितपणे सांगत आहे, या जिल्ह्यामध्ये आता चांगली रक्कम सरकारकडून वर्ग केली जाणार आहे। या बीड जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात जर पहिल्या यादीत नाव आलं तर इकडे बघू शकता हे 3000 रुपये मिळणार, दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1500 रुपये ही अशी रक्कम मिळणार आहे। त्यामुळे आता तुम्हालाच आठवायचं आहे कोणत्या यादीत
यादीत नाव येऊ द्यायचं आहे. जर तुम्हाला 3,000 रुपयांच्या यादीत तुमचं नाव येऊ वाटत असेल, तुमचं नाव 3,000 रुपयांच्या यादीत सरकारने जर घेतलं तर चांगला दिलासा मिळेल. आता 3,000 रुपयाच्या यादीत नाव येण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे, ते पुढे सांगणारा व्हिडिओ बघत चला. तर आता बीड जिल्ह्यामध्ये चांगली रक्कम मिळणार आहे. बीड जिल्ह्यात देखील हे पैसे आता थेट वाटप केले जाणार आहेत व त्यासोबत एवढंच नव्हे तरी 830 रुपये इकडे बघू शकता, 830 रुपये देखील आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील आता आपण सविस्तरपणे पाहूया. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. आपण आता बीड जिल्हा पाहिला. आता दुसरा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यात राहत असाल तर खुशखबर आहे. अकोला या ठिकाणी देखील चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे. आता अकोला जिल्ह्यात किती रुपये येत आहेत ते देखील तुम्हाला सांगतो. तर इकडे बघू शकता अकोला जिल्ह्यात देखील आता 3 याद्या तयार सरकार करत आहे. पहिल्या यादीमध्ये सरकार जी आहे ती 33 लाख बहिणींची नाव घेत आहे. तसेच आता जी आहे ती दुसऱ्या यादीमध्ये 58 लाख बहिणींची नावे सरकार घेत आहे व तिसरी यादी म्हणजे ती आहे गॅस सिलेंडरची. त्यामध्ये आता सर्वच बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. मात्र गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तर इकडे बघू शकता आता 58 लाख महिला ह्या दुसऱ्या यादीत पाहायला मिळत आहेत. पहिल्या यादीमध्ये 33 लाख महिला आहेत. मात्र पहिल्या यादीत ज्या 33 लाख महिलांचे सरकार नावे घेईल त्यांना किती रुपयांची रक्कम मिळणार तर 3,000 रुपयांची ही अकोला जिल्ह्यात ही रक्कम वाटप होणार आहे. दुसऱ्या यादीत 58 लाख महिलांचे नावे सरकार घेणार आहे. त्यामध्ये 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. मात्र आता पहिल्या यादीत जर तुमचं नाव घेतलं तर चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात वर्ग होईल. आता सध्या स्थितीला एक खुशखबरच आहे. आता अकोला जिल्ह्यात देखील हा हप्ता वाटप केला जाणार आहे व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहे. 100% मिळून जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी देखील काय सरकारने काम करा म्हणून सांगितलंय ते सांगतो. कारण की आता यामध्ये अट नाहीये, काही नाहीये, सर्वांनाही पैसे आता मिळवता येणार आहेत. एक गॅस सिलेंडरचा हप्ता देखील 830 रुपयांचा हा तुमच्या बँकेमध्ये आता जे आहे ती जमा केला जाणार आहे. बँकेत कोणत्या क्षणी येईल, बँकेमध्ये हे पैसे येताच तुम्ही काढण्यासाठी देखील जाऊ शकता. तर इकडे बघू शकता यामध्ये आता दुसरा जिल्हा अकोला झाला. आता व्हिडिओ बघत चला. दुसरा जिल्हा अकोला झाला. आता तिसरा जिल्हा देखील सांगतो. त्यापूर्वी सरकारकडून एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. सरकारने काय सांगितलं आहे तर काळजी करू नका. आता सरकारने 17 जिल्ह्यांची यादी पाठवली आहे. तुमच्या जिल्ह्याचे नाव बघा व आता थेट पैसे खात्यात जमा केले जाणार आहेत. यादी नक्कीच बघा म्हणून सरकारनं सांगितलं आहे. कारण आता तुमचं जर यादीमध्ये जिल्ह्याचं नाव नसेल, तुमचं नाव असेल तर तुम्हाला तात्काळ एक काम करून घ्यायचं आहे. अन्यथा हे काम पूर्ण केलं नाही तर मेचा हप्ता तुम्हाला आता मिळण्याऐवजी खूप उशिरा भेटू शकतो. ज्यांना आता मे महिन्याचा हप्ता घ्यायचा आहे त्या सर्वांना आता छोटंसं काम करावं लागणार आहे. अन्यथा ते काम जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला डायरेक्ट मेचा हप्ता डायरेक्ट 30 तारखेला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खूप उशिरा मिळू शकतो. मात्र आताच लवकर मेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, जेणेकरून 3,000 रुपयांची रक्कम तर मिळालच. मात्र सर्वात आधी मे महिन्याच्या हप्त्याचे हे पैसे बँक खात्यात जमा होतील व त्यानंतर गॅस सिलेंडरचे हे 830 रुपये देखील बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे आता ते काम देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जे आपल्याकडे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आता पहिलं काम तुम्हाला सांगत आहे, आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं काय करायचं आहे, आधार कार्ड ते मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. आता बघा तुम्ही म्हणाल आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानं काय फायदा होणार आहे. मात्र यामध्ये खूप फायदा होणार आहे. आता यामुळे तुम्हाला किती योजनांचा लाभ मिळणार आहे तर इकडे बघू शकता. गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत. मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी तर मिळणार आहे. मात्र जास्त रक्कम देखील मिळणार आहे 3,000 रुपये. त्यानंतर अजून तिसरा फायदा म्हणजे मे महिन्याची ही रक्कम सर्वात आधी तुमच्या बँकेमध्ये तुमच्या बँकेत ही जमा केली जाणार आहे. म्हणजे हे फायदे होणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. हे पहिलं काम तर झालं. आता दुसरं अजून एक यासाठी काम करायचं आहे जेणेकरून आता तुमचा फायदा होईल. आता एक काम तर हे सोपं होतं, मात्र याच्यापेक्षा अजून एक सोपं काम आहे. ते पूर्ण होतात तुम्हाला सर्व ही टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी मिळेल. गॅस सिलेंडरचे 830 रुपये, मे महिन्याचा हप्ता 1,500 ऐवजी 3,000 रुपये मिळेल. कारण तुमचं नाव पहिल्या यादीत सरकार घेईल. पहिल्या यादीमध्ये आता बऱ्याच महिलांची नावं सरकार आता घेणार आहे. त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणींनो, सरकारने आता 5 बँकेची नावे पाठवलेली आहेत. यामध्ये जर विचार केला तर आता पहिली बँक देखील जाहीर झालेली आहे, ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. जर तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर काळजी करू नका. सर्वात आधी तुम्हाला जे आहे ते हप्ता देखील मिळणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. सर्व हे पैसे आता महिलांच्या बँकेमध्ये हे जमा केले जाणार आहे. त्यामध्ये महिलांना चांगला दिलासा मिळू शकतो. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर किती रुपये पहिला टप्पा येणार आहे. तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर 3,000 रुपये सर्वात आधी जमा होतील. कोणत्याही क्षणी पैसे येतील, त्यामुळे लक्ष द्या. काळजी करू नका. या बँकेत तुमचं खातं असेल, दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1,500 रुपयांचा मेसेज येईल. जसे पैसे येतील तसे लगेच बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून आणा, जेणेकरून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आता काही बहिणींना सरकार जास्त रक्कम तर देत आहे, त्यामुळे चांगला दिलासा मिळत आहे. कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्यांना आता 830 रुपयांचा हप्ता देखील 2 ते 3 दिवसात येणार आहे. 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील त्यांना मिळत आहे. ज्यांना पैसे मिळत नव्हते त्यांना देखील 830 रुपये मिळून जातील. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. त्यासाठी कोणतं काम
करायचं आहे ते सांगणार आहोत. पहिलं काम तर सांगितलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक. आता दुसरं काम आहे ते पण पाहूयात. तर आता सर्वात आधी आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहू. तर इकडे बघू शकता आता यामध्ये जर विचार केला तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा. तुम्ही जर सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर काळजी करू नका. 100 कोटींहून अधिकचा निधी आता सरकारने जाहीर केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे, कारण आता सातारा जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे 100% सरकारच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात हे वर्ग होणार आहेत. यामुळे तुम्हाला चांगला दिलासा आता मिळणार आहे. चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे. हे टोटल पैसे आता तुम्हाला मिळून जातील, त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये. हे 830 रुपये आता तुमच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. तुम्हाला आता काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. थेट लाभ हा तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे. हे सर्व पैसे आता तुम्हाला जे आहे ते सरकारकडून मिळणार आहेत. ही एक चांगली खुशखबर म्हटलं तरी आता हरकत नाही, कारण की महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. टोटल रक्कम ही आता 100 कोटींपेक्षा अधिकची आता वाटपाची तयारी सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने केलेली आहे. तर आता यामध्ये आपण पुढील जिल्हे देखील पाहूयात. त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट सरकारने दिले आहेत ते आपण बघू. तर इकडे बघू शकता आत्ताच काही मिनिटांपूर्वी माहिती आलेली असून आता 3000 कोटींच्या चेकवरती राज्य सरकारने सही केलेली आहे. डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम आता येणार आहे. तर इकडे बघू शकता आता इथे पाहिलंच असेल यामध्ये काय सांगितलं आहे, ही 3000 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ही आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वाटप केली जाणार आहे. 3000 कोटी रुपये आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. म्हणजे 3000 कोटी रुपयांची रक्कम आता जी आहे ती सरकारने जाहीर केली आहे म्हटल्यावर काही जणांना आता जास्त रक्कम तर मिळणारच आहे, काहींना जास्त मेचा हप्त्याची रक्कम मिळू शकते. मात्र तुम्हाला देखील मिळवायची असेल तर सरकारने दिलेल्या सूचनेचे पालन करा. तसेच आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. इकडे बघू शकता यामध्ये लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपये एकट्याच आता देण्यात येणार आहेत. जर तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये एकाच वेळेस पाहिजे असेल व एक चांगला व्यवसाय टाकायचा असेल तर हे पैसे घेऊ शकता, कारण आता तुम्हाला 30-40 हजार रुपये हे सरकार देणार आहे व हे पैसे तुम्ही घेतले तर पुन्हा सरकारला तुम्हाला परत देण्याची गरज पडणार नाहीये. हे 40 हजार रुपये बहिणीच्या खात्यावरती येणार आहेत. यासाठी एक छोटंसं काम करावं. हे 40 हजार रुपये मिळवा. हे 40 हजार रुपये तुम्हाला दिल्यानंतर फक्त काय होणार तर 40 हजार रुपये रक्कम फेटेपर्यंत म्हणजेच 40 हजार रुपये तुम्हाला जेवढे दिलेत ती आता बँकेला पैसे पुन्हा सरकारला द्यावं लागतात. पण सरकार काय करणार, तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते येतात ते हप्ते डायरेक्ट तुम्हाला देण्याऐवजी ते बँकेकडे देणार. तसेच 40 हजार रुपये तुम्ही जर आता सरकारकडून घेतले तर ते इकडे फिटत पण जाणार. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये. हे 40 हजार रुपये तुम्ही सरकारकडून घ्या, तुम्हाला भरण्याची गरज नाहीये. लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा फक्त कट होईल. तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. एकाच वेळेस 40 हजार रुपयांचा लाभ हा तुम्हाला मिळून जाणार आहे. मात्र हे पैसे घेण्यासाठी काय करायचं ते देखील सांगतो. तसेच इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे आता नाशिक आहे. नाशिक या ठिकाणी राहत असाल तर याही ठिकाणी 100 कोटींहून अधिकची रक्कम आता वाटपाची तयारी झालेली आहे. 150 कोटी रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नाशिक या ठिकाणी वाटप केली जाणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळतोय. नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे. यामुळे तुमच्यासाठी ही खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. अजून कोणत्या बँकेत पैसे येणार, अजून कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पूर्णपणे वाटप होत आहेत, त्या बँकेची नावे, जिल्ह्यांच्या याद्या अजून पुढे तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. आता राहिलेल्या 2 मिनिटात तुम्हाला काय सांगणार आहे तर 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे कसे मिळवायचे, मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी 3000 रुपयांचा कसा मिळवायचा, तसेच त्यानंतर सर्वात आधी रक्कम कशी मिळवायची हे सर्व काय तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आता फक्त राहिलेल्या 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा चांगला फायदा होईल, कारण की आता ही सर्व रक्कम तुम्हाला मिळणार आहे. तर चला आता यासाठी काय करायचे ते आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता 830 रुपये 100% तुम्हाला पाहिजे असतील तर महत्त्वाचं काम म्हणजे जो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती असेल तो तुम्हाला गॅस सिलेंडर जे आहे ती महिलेच्या नावावरती करायचा आहे. पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर तो महिलेच्या नावावरती केल्यानंतर तुमचं एक काम झालं. त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. तुमच्या गावामध्ये जाऊन तुम्ही जे आहे ते तुमचे सरपंच वगैरे यांच्याकडून माहिती घेऊन काय या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी काय करायचं ते सर्व काही विचारू शकता. जेणेकरून तुम्ही सर्व काही विचारल्यानंतर आता तुम्हाला ते सर्व काही माहिती देतील. तुमचा फॉर्म सबमिट करून टाकतील व जशी तुम्ही पात्र ठराल लगेच तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये हे मिळून जातील. आता याचं काम झालं. आता 3000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं तर आधार कार्ड जास्त ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा, जेणेकरून मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये मिळेल. मात्र 3000 रुपये सरकार कोणाला देणार आहे ते देखील सांगतो. तर इकडे बघा यामध्ये
जर विचार केला तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ज्यांना एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता राज्य सरकार एप्रिलचे 1,500 रुपये व मे महिन्याचे 1,500 रुपये टोटल अशी ही 3,000 रुपयाची रक्कम आता लाडक्या बहिणींना देणार आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. हा एक दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार सर्व काय बातमी पाहायला मिळेल. आता लवकरच एक व्हिडिओ येत आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप सर्वात आधी होत आहे व कोणत्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती सांगण्यात येणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.